भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलेल्या एअरबेसच्या दुरुस्तीसह पाकिस्तानकडून टेंडर. पंतप्रधान शहबाज शरीफच्या कबुलीनंतर काढलं टेंडर. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे 9 एअरबेस नेस्तनाबूत. बलूच लिबरेशन आर्मीचे पाकिस्तानी लष्करावरील हल्ले वाढवले. पंजौर भागात केलेल्या हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिक मारल्याची जबाबदारी बीएलएने स्वीकारली. आतापर्यंत 400 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा. पाकिस्तानी पत्रकार मोईद मिर्झादाकडून पाकच्या खोट्या दाव्यांची पोलखोल. पाकच्या एकाही मिसाईलने भारतात नुकसान केलं नाही, मात्र भारताने पाकवर मिसाईल डागल्याने मोठं नुकसान झाल्याची कबुली. उरी, पुलवामा, पहलगाम हल्ल्याला सडेतोड उत्तर. आई बहिणींच्या सन्मानासाठी मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं भाष्य. तिन्ही सैन्य दलाचं केलं कौतुक. सुरक्षा दलांकडून काश्मीर खोऱ्यात 11 दहशतवाद्यांचा शोध सुरू. निशाण्यावरील 17 दहशतवाद्यांपैकी 6 जण ठार. सुरक्षा दलाच्या ऑपरेशन दरम्यान त्रालमध्ये 3 तर शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त ज्योती मल्होत्राला निमंत्रण दिल्याचं समोर. भारतीय गुप्तचर माहिती पाकच्या एजंटना पाठवल्याचा संशय. भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते, मात्र शस्त्रसंधी दिल्याने दोन्ही देशांचे आभार मानतो. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. अमेरिकेच्या वस्तूंवरील 100% आयात कर रद्द करायला भारत तयार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. भारताकडून मात्र 0% टॅरिफ करण्याबद्दल अजून घोषणा नाही. तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची मुंबई हायकोर्टात धाव. भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाशिवाय निर्णय घेतल्याचा दावा. तुर्कीच्या सेलेबी कंपनीला भारतीय विमानतळांचं संवेदनशील काम देऊ नका. इंटेलिजन्स ब्युरोचा केंद्र सरकारला 2016 पासून वारंवार इशारा. सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होण्याची भीती. जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी राज्य तपास यंत्रणेकडून शोध मोहीम. सोपोर, बारामुल्ला, हंदवाडा, गंदरबल आणि श्रीनगरमध्ये छापे. मध्य आणि उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात एसआयची कारवाई. ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांच्या टीम परदेशात जाणार. पाकिस्तान दहशतवादी देश असल्याचं जगाला कळेल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून या निर्णयाचं स्वागत. मुंबईमध्ये अवकाळी पावसाच्या सरी. रिमझिम सरींमुळे सकाळच्या वेळी चाकरमान्यांची काही काळ तारांबळ. पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ. सिंगापूरमध्ये 28% रुग्ण वाढले. आतापर्यंत 14,200 रुग्णांची नोंद.